हॅलो, हाय, नमस्कार. आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आता आपण बनवणार आहोत दम बिर्याणी. बिर्याणीला लागेल ते साहित्य घेतलं आहे. चला बघूया मित्रांनो आता कशी बनती बिर्याणी. आम्ही तर खूप छान बनवलं, खूप छान लागली. तुम्ही बी असंच बनवून बघा, ट्राय करा. नक्की ट्राय करून नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं झाली बिर्याणी. व्हिडिओ काढायला खूप सोपं वाटतं, पण बोलायला लई अवघड झाले. तरी तुम्ही जेवढं झालं तेवढं फोनमध्ये व्हिडिओ कसं दिसते तसं एक बार नक्की ट्राय करा. बिर्याणी दम बिर्याणी म्हणतात. बोलायला काय बोलावं काय नाही समजेना चाले, पण तरी पण ट्राय केलं मी. व्हिडिओ बनवायला काही उशीर लागत नाही, पण बोलायला काय समजत नाही बोलायला, तरी ट्राय करायला मी. बघा आता बिर्याणीसाठी आपण भाजी बनवून घेत आहोत. भाजीमध्ये मसाले सगळे टाकून घ्यायचं. खोबरचं पेस्ट, ते मिरची, ते दही, लिंबू सगळं पिळून ह्याच्यामध्ये थोडं शिजवायला ठेवायचं. जोपर्यंत हे पाणी फुटून मोकळं भाजी होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं. मसाला ते सगळं टाकून ह्याच्यामध्येच नमक ते सगळं टाकून भाजी शिजवून घ्यायचं चांगलं. भाजी शिजून हो लागतं की पाणी फुटत राहतं. पाणी फुटलं तसं जोपर्यंत आपलं मोकळं होत नाही भाजी तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं. मोकळं झालं की भाजीचं बंद करून ठेवायचं. बघा आपली भाजी कशी दिसते. मोकळं होईपर्यंत आपण शिजवून घेतात. तरी बघा पाणी फुटलाले. आपल्याला तेल टाकायचं नाही भाजीमध्ये, तसंच मसाला टाकून शिजवून घ्यायचा भाजी. तरी आता आपण बिर्याणीला ठेवत आहोत. बिर्याणी बस भात शिजून घ्यायच्यापर्यंत आपण इकडे बिर्याणी कुकरमध्ये टाकायचं आहे आपल्याला. ते साहित्य करून घेतो. गरम मसाला, काजू, तेल सगळं आपण असं करून घेत आहोत. आता भाजी मोकळी झालेली आहे, भात पण शिजलेला आहे. तरी बघा आता भातचं एक स्टेप टाकायचं, नंतर मग मसाले टाकायचं, कांदा पोळी ते सगळं. आता आपण भाजी टाकत आहोत. भाजी टाकून घ्यायचं, नंतर मग कांदे टाकून घ्यायचं. आता गरम मसाला ते सगळं टाकून घ्यायचं. नंतर अजून एक भाताचा स्टेप. असंच करत करत बघा आता आपली दम बिर्याणी कशी दिसते. तुम्ही पण ट्राय करा. एकदम मस्त झाली होती. आम्ही केलं होतं दम बिर्याणी, तुम्हाला पण शेअर केलं. बघा आपली दम बिर्याणी कशी दिसते. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हॅलो, नमस्कार. काही बोलायला मला पण काही सुधारत नाही बरं का. तुम्ही असं समजून घ्या. मी फर्स्ट टाईम बनवलेले व्हिडिओ. हे बघा आपली बिर्याणी असं लावून टाकायचं कुकरमध्ये. नंतर लिंबू टाकायचं, लिंबूचं पाणी. वंशी का आली मधी हॅलो मम्मी म्हणायला. बिर्याणी आता आपल्याला तूप टाकायचं त्याच्यामध्ये.